त्याला आपण बघितलं होतं वर्क एनर्जी थेरम. तो वर्क एनर्जी थेरम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट आपल्याला कळली ती काय, वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स प्लस वर्क डन बाय नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस प्लस काय, वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्सेस प्लस वर्क डन बाय अदर फोर्सेस, या सगळ्यांची ॲडिशन हे असते किती, चेंज इन कायनेटिक एनर्जी. हे असते के फायनल मायनस काय, के इनिशियल. ही एवढी असते, के फायनल मायनस के इनिशियल. आता तसं प्रॉब्लेम बदलेन तसे कधी कधी एक्सटर्नल फोर्स नसेल, कधी कधी नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस नसतील, कधी कधी कन्झर्वेटिव्ह फोर्सेस नसतील, बरोबर. आता यामध्ये ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या काय, तो एक्सटर्नल फोर्स आहे तो म्हणजे काय, पुल फोर्स किंवा काय, पुश फोर्स, बट एक्झर्टेड बाय सम एक्सटर्नल एजंट. हा कसा आहे, exerted by some external agent. कसा आहे, ड्युरिंग मोशन. हाही महत्वाचा आहे, ड्युरिंग मोशन. दुसरा तो तुमचा नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस आहेत. नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेसमुळे जे नॉन कन्झर्वेटिव्ह वर्क होतं ते म्हणजे आपल्या सिलेबसला एकच आहे, ते काय, फ्रिक्शन आहे. खरं तर हे जे एक्सटर्नल फोर्सेस आहेत ना हे पण नॉन कन्झर्वेटिव्ह मध्ये पकडता येतात, पण प्रॉब्लेम सोपा करायला आपण काय करतोय, नॉन कन्झर्वेटिव्ह कोणते ठेवतो आपण, फ्रिक्शन फोर्सेस. यांना आपण काय केलंय, नॉन कन्झर्वेटिव्ह. तो वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, त्यासाठी जो कन्झर्वेटिव्ह फोर्स येणार आहे किंवा लागणार आहे तो मोस्ट ऑफ द टाइम कोणता आहे, ग्रॅव्हिटेशनल आहे. पण कोणता असू शकतो आणखीन, स्प्रिंग फोर्स असू शकतो, आणखी कोणता आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असू शकतो. हा पण असू शकतो, बरोबर. पुढचा वर्क डन बाय अदर फोर्सेस. अदर फोर्स मध्ये आपण कोण कोण घेतो, आपण घेतो स्युडो फोर्स. खूप न्यूमेरिकल मध्ये शक्यतो स्युडो फोर्स काय असतो, 0 असतो, कारण तो शेवटी स्युडो फोर्स आपण ॲझ्युम करतो ना, आपण तो ॲझ्युमच नाही केला, इन का तो नाही येणार. कोणते फोर्सेस असण्याची शक्यता कमी आहे माहिती आहे का, स्युडो फोर्स असायची शक्यता कमी आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असण्याची शक्यता कमी आहे. दोन फोर्सेस असण्याची शक्यता कमी आहे. फ्रिक्शन फोर्स 0 कधी असेल माहिती आहे, हा 0 होईल ज्या वेळेला असं देतील ना ते काय, ऑल सरफेसेस आर स्मूथ. किंवा खरं खरं डायरेक्ट ओपनली सांगतील काय, नो फ्रिक्शन, किंवा फ्रिक्शन कोएफिशियंट काय म्हणतील, 0. असं सगळं झालं तर काय, फ्रिक्शन फोर्स काय असेल, 0 असेल, बरोबर. आता जर सगळेच फोर्सेस आहेत तर लॉ कोणता, हा वापरायचा, कधी, ऑल फोर्सेस प्रेझेंट. पण आता समजा मी म्हटलं कंडिशन 1, की बाबा फ्रिक्शन नाही होते, फ्रिक्शन होतंय का, नाही, आणि एक्सटर्नल फोर्स पण नाहीये, फ्रिक्शन पण होत नाही आणि एक्सटर्नल फोर्स पण नाही.
ठीक आहे, नो फ्रिक्शन. आणखी काय, नो एक्सटर्नल फोर्स. फ्रिक्शन नाही म्हणजे वर्क डन बाय नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस काय होईल, 0. एक्सटर्नल फोर्स नाही म्हणजे वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स काय होईल, 0. मी म्हटलं स्युडो फोर्स पण नाही, नो स्युडो फोर्स, तर अदर फोर्सेस काय होतील, 0. राहिला काय फक्त वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणजे कोणते, ग्रॅव्हिटेशन फोर्स समजा राहिला आहे. तर लॉ काय होईल, वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्सेस इक्वल्स टू, बाकी सगळे 0 झालं ना, काय के फायनल मायनस काय के इनिशियल. बरं, वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्सेस तिकडे गेला, इथं राहिला काय 0. के फायनल मायनस काय के इनिशियल मायनस काय वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. मग काय होईना, याला आपण लिहू शकतो के फायनल मायनस के इनिशियल प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये काय मायनस डब्ल्यू सी. वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्सेस, निगेटिव्ह वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्सेस काय असतं, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे ह्यात आणखी एक ट्रिक आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी हे काय, निगेटिव्ह वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. याची व्हॅल्यू तुम्हाला भेटली, ती किती आहे, डेल्टा यू आहे. मग काय भेटला, 0 इक्वल्स टू के फायनल मायनस काय के इनिशियल प्लस काय डेल्टा यू. काय होईल, 0 इक्वल्स टू के फायनल मायनस काय के इनिशियल प्लस डेल्टा यूचा अर्थ काय, यू फायनल मायनस काय यू इनिशियल. हे फायनल फायनल एकत्र केले, इनिशियल इनिशियल एकत्र केले, हा काय के इनिशियल मायनस के इनिशियल यू इनिशियल इथं आला, काय भेटला इक्वेशन, काय भेटलं, इनिशियल कायनेटिक एनर्जी प्लस काय इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू काय फायनल कायनेटिक एनर्जी प्लस फायनल पोटेन्शियल एनर्जी. याला काय म्हणतो आपण, मेकॅनिकल एनर्जी. इनिशियल मेकॅनिकल एनर्जी इक्वल्स टू फायनल मेकॅनिकल एनर्जी. ही झाली समरी आपली सगळी. आता ह्याच्यावरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. क्लिअर झाले, घ्या लिहून फास्ट लिहा एकदा सगळं, बाकी समरी लिहून घ्या, ह्याचे न्यूमेरिकल्स आपल्याला करायचे. आता तो बुकलेट आणलंय न्यूमेरिकल्स कोणी, आपलं बुकलेट आहे नाही आहे, तर इकडे काल काय सॉल्व्ह केली गणित त्यातली, ट्राय करताय, तर शेवटचा पार्ट राहिला फक्त आपला आता कोलिजन्स, तो झाला चॅप्टर पूर्ण. हा त्याचे गणित आणि मग कोलिजन्स, मग कोलिजनचे गणित चॅप्टर संपला. मग चालू करायचं रोटेशनल मोशन. लिहिलंय, येस ले न्यूमेरिकल, चला स्टार्ट. मी म्हटलं की माझ्याकडे हा पाथ आहे, इथे एक स्प्रिंग आहे, ही काय स्प्रिंग इथे, इथे एक ब्लॉक ठेवला मी, काहीतरी एम मासचा ब्लॉक आहे बरोबर, आणि हा जो रस्ता तुमचा आहे समोरचा, हा सरळ जातो आणि असा इन्क्लाइन होतो. क्वेश्चन असा आहे, या ब्लॉकला मी कंप्रेस केला, ब्लॉक इज कंप्रेस्ड अगेन्स्ट स्प्रिंग बाय एक्स मीटर. काय केलं मी, ब्लॉक is compressed
ब्लॉक इज कंप्रेस्ड अगेन्स्ट स्प्रिंग बाय एक्स मीटर अँड रिलीज्ड. असं कंप्रेस केला काय होईल? स्प्रिंग कंप्रेस होईल, स्प्रिंग मध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होईल, आणि सोडला स्प्रिंग त्याला जोरात धक्का देईन, ब्लॉक असा सरळ जाईन आणि ह्या सरफेसवरच्या वर जाईन. बरोबर, ब्लॉकला सोडून दिला तर ब्लॉक इथे गेला. हा जो ब्लॉक होता मास एम तो कुठे गेला? इथे गेला. ठीक आहे, हा अँगल थिटा आहे. दिस अँगल इज थिटा. तुम्हाला काढायचंय हा किती, हे डिस्टन्स काढायचंय. त्याची किती लिनियर डिस्प्लेसमेंट झाली अबोव द इन्क्लाइंट. क्वेश्चन काय? फाइंड find what linear displacement of block along inclined. हा जो तिरका रस्ता आहे, ह्याचं नाव काय? इनक्लाइन. क्वेश्चन कळलाय? म्हणता एकदा. मास एमला अगेन्स्ट स्प्रिंग कंप्रेस करून सोडून दिलं, इन्क्लाइन वरती चढावरती तो किती लिनियर डिस्प्लेसमेंट यस करतो. तर हे नाही विचारलं बरं का, किती वरती गेलं हे विचारलंय का? त्या दोघांमध्ये कन्फ्युज होऊ नका, कारण काही न्यूमेरिकल मध्ये आपण हे विचारतो, काहींना हे विचारतो. आता ही हाईट विचारली का मी? हाईट नाही विचारली. यू आर आस्क्ड टू फाइंड व्हॉट इज लिनियर डिस्प्लेसमेंट अलॉंग द इन्क्लाइन, मीन्स यू हॅव टू फाइंड यस. क्वेश्चन क्लिअर आहे? घ्याल. आणखी त्यांनी दिलंय की नो फ्रिक्शन कंडिशन, मीन्स देर इज नो फ्रिक्शन, ऑल सर्फेसेस आर स्मूथ. नो फ्रिक्शन त्यांनीच दिलंय. काम सोपं झालंय. नो फ्रिक्शनचा अर्थ आहे की वर्क डन बाय नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. काय झालंय? 0. लिहिलेस? तो जनरलाइज फॉर्म्युला होता ना, वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स प्लस नॉन कन्झर्वेटिव्ह कन्झर्वेटिव्ह. त्यातला विचार करत जावा, एक्सटर्नल फोर्स आहे का यामध्ये, नॉन कन्झर्वेटिव्ह आहे का. नॉन कन्झर्वेटिव्ह नाही आहे, डायरेक्ट दिलेच तुम्हाला ते. ऑप्शन भरपूर आहेत. के एक्स स्क्वेअर बाय 2mg साइन थिटा, 2mg बाय के एक्स स्क्वेअर, के एक्स स्क्वेअर इंटू mg साइन थिटा, असे ऑप्शन 3-4 दिले त्यांनी. आले लिहा. इक्वेशन सुद्धा लिहिलं मी. आन्सर येतं का नाही येते? सॉल्व करा तुम्ही. जनरल इक्वेशन काय? वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्सेस प्लस वर्क डन बाय नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस प्लस वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्सेस प्लस वर्क डन बाय अदर फोर्सेस इक्वल्स टू काय? के फायनल मायनस के इनिशियल. ह्याला जे काय वर्क होतंय ना, आता स्प्रिंग त्याला ढकलणार आहे समोर, पण माणूस त्याला ढकललाय का? त्याला नाही ना. आपण काय म्हणलं होतं? देअर शुड बी सम एक्सटर्नल एजंट. कोण एक्सटर्नल एजंट आहे का? नाहीये. म्हणजे वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स काय झाला? 0. फ्रिक्शन दिलंय का? नाही. म्हणजे वर्क डन बाय नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस काय झाला? 0. बरोबर. राहिलं काय? वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्सेस, वर्क डन बाय अदर फोर्सेस. वर्क डन बाय अदर फोर्सेस स्यूडो फोर्स दिलाय का? नाही. आता ग्रॅव्हिटेशन फोर्स वर्क डन काढता येईन, ग्रॅव्हिटी इथं काम करते, पण आपण ग्रॅव्हिटेशनचं वर्क काढायला लागू नये म्हणूनच वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्सेस तिकडं पाठवतो. हे लॉजिक समजून घ्या. नंतर तुम्ही काय म्हणसाल, सर ग्रॅव्हिटीचं काम केलं की म्हणे. तुम्ही विचार चुकीचा करसाल. कसा करसाल? तर बघा म्हणे, हा वर चाललाय बरोबर,
म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स खाली आला mg बरोबर, हा थिटा आहे, हा 90 बरोबर, हा 90 मायनस थिटा बरोबर, डिस्प्लेसमेंट किती झाली, यस झाली, हा खालचं खाली किती आला mg, अँगल किती आहे 90 मायनस थिटा. तर इथला वर्क किती होईल mg बार डॉट एस बार, ते वर काढायला लागेल ना तुम्हाला, म्हणजे mg इंटू एस इंटू काय कॉस ऑफ 90 मायनस थिटा, म्हणजे काय होईल मायनस mg साइन थिटा, एवढं वर्क होईल. पण ते काढायची गरजच लागू नये म्हणून तर मी करतो काय, याला पाठवून देतो पलीकडं, कळतंय. हा झाला 0, पलीकडे कोण झाला के फायनल मायनस के इनिशियल मायनस होता, हा तिकडे जाऊन काय झाला मायनस हा झाला. आणि काढायला लागू नये म्हणून मी याच्या ऐवजी ठेवून टाकला डेल्टा यू. लॉजिक कळतंय का, इनडायरेक्टली त्याला कॅन्सल केलंय आपण, आपलं काम आपण सोपं करतोय का, तो घेतला असं मग ते रिझॉल्युशन करत बसायला लागलं असतं. मग इक्वेशन मला भेटलं बाबा 0 इक्वल्स टू के फायनल मायनस के इनिशियल प्लस हा काय यू फायनल मायनस यू इनिशियल. करा सॉल्व आता, ठीक आहे चलो. पॉज करू.